गाडीचा चुकून धक्का लागला, दोघांनी लाथाबुक्क्यांनी केली मारहाण, घरची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर. सत्य घटना. ओठावर मिसळून फुटण्याआधी आता नवतरुणाच्या अंगात गुन्हेगारीची खुमखुमी भरू लागली आहे. ते स्वतःला भाई, गँगस्टर, नामचीन गुन्हेगार समजू लागतात. आपल्या समोर कोणी बोललेलेही त्यांना खपत नाही. ते लगेचच हाताची बाही मागे सारून त्याच्यावर तुटून पडतात. पण या हाणामारीचा परिणाम काय होईल याची जाणीव मात्र त्यांना नसते. अत्यंत क्षुल्लक कारणातून एखाद्याचा जीव जातो तेव्हा मात्र मारेकऱ्यांचे आयुष्य तुरुंगाच्या कोठडीत जाते. याचेच विदारक दर्शन घडवणारी एक घटना धुळे जिल्ह्यात घडलेली आहे. एक 18 वर्षीय युवक कामावरून निघाला होता तेव्हा समोरून एका दुचाकीवरून दोघेजण येत होते. ते दोघे अल्पवयीन होते. ते रॉंग साईडने आले आणि समोरून येणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धक्का लागला. यातून वाद सुरू झाला आणि दोघांनी मिळून इतकी मारहाण केली की त्याचा जीव गेला. एका उमद्या तरुणाचा बळी गेला, त्याच्या पालकांचा आधार गेला, तर त्याला मारणाऱ्या दोघा अल्पवयीनांच्या आयुष्यालाही सुरुंग लागला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे शहरातील गल्ली नंबर 7 मधील मच्छी बाजार परिसरातील निशात चौकात फैज मोहम्मद मुरास हुसेन अन्सारी हा 18 वर्षीय तरुण राहत होता. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने गरजेपुरते शिक्षण पूर्ण करून घरची आर्थिक गरज भागवण्यासाठी फैजने एका मेडिकल स्टोर्सवर नोकरी धरलेली होती. खरं तर फैज मुळात हुशार आणि चौकस मुलगा. त्याला शिक्षणाची गोडी होती. शिकून मोठं व्हावं हे त्याचं स्वप्न होतं. पण घरच्या गरिबीने त्याला शिक्षणापासून रोखलं आणि मजुरी करण्यास भाग पाडलं. फैज सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान मेडिकल दुकानावर जायचा, दुपारी जेवायला घरी यायचा आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुकानावर असायचा. दिवसभराचा हिशेब पूर्ण केल्यानंतर रात्री 10:30-11 वाजण्याच्या दरम्यान फैजची सुट्टी व्हायची. सुट्टी झाली की फैज आपल्या मोटारसायकलने घरी यायचा. नित्य नियमाप्रमाणे त्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दिवसभर मेडिकल स्टोर्सवर काम करून रात्री 11 वाजता फैज नंदी रोडवरून आपल्या घरी जात होता. तेव्हा समोरून एक दुचाकी आली. त्या दुचाकीला फैजच्या गाडीचा किंचित धक्का लागला. धक्का लागताच त्या मोटारसायकलवरील दोघे तरुण मोटारसायकलवरून खाली उतरले. तू कट का मारलास म्हणून फैजला जाब विचारू लागले. मी माझ्या मोटारसायकलने जात असता तुम्ही समोरून रॉंग साईडने आला होता, त्यामुळे अनावधानाने किंचित धक्का लागला. कुणाला काही कुठे लागले नाही की मोटारसायकलचे नुकसान झाले नाही असे फैज समोरच्या तरुणांना समजावून सांगत होता. पण समोरच्या मोटारसायकलवरील तरुण मोटारसायकलवर नव्हते तर ते घोड्यावर होते, त्यामुळे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांनी फैजच्या शर्टाची कॉलर पकडून आई बहिणीचा उद्धार करत शिवीगाळ केली. फैजने त्या दोघा तरुणाच्या हाताला झटका देत माझ्या आई वडिलांना शिव्या देण्याचे कारण नाही असे म्हणत त्यांना बाजूला सारले. त्याच्या या बोलण्याने व हाताला दिलेल्या झटक्याने समोरच्या मोटारसायकलवरील ते दोघे तरुण संतापले होते. त्याने फैज बेसावत असताना त्याला टांग मारून जमिनीवर अर्थात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पाडले. एक जण त्याच्या छातीवर बसला. फैजच्या डोक्याचे केस हातात धरून फैजचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर 3-4 वेळा आपटले. सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटल्याने फैजच्या मेंदूला इजा झाली. डोक्याला मोठी जखम झाली. जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. डोक्याला बसलेल्या माराने फैज जनावरासारखा ओरडत होता. सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटल्याने फैज अर्धमेला झालेला असतानाही सैतान झालेले ते हल्लेखोर तरुण फैजच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारत होते. त्या दिवशी आंबेडकर जयंती असल्याने बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक संपवून काही तरुण समोरून येत होते. त्या तरुणांना पाहून हल्लेखोर तरुणाने तेथून पळ काढला. लोकांनी फैजला त्या अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान या घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना कळले. पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना या घटनेची माहिती मिळताच ते सुद्धा आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा आणि फैज यांच्या जखमी अवस्थेतील शरीराचा पंचनामा करून त्याला शासकीय रुग्णालयात पाठवले. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेत असतानाच
फैजची प्राणज्योत मालवली। दरम्यान फैज मोहम्मद मुर्सा हुसेन अन्सारी याच्या नातेवाईकांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी छाती बडवत रुग्णालयात धाव घेतली। पोस्टमॉर्टमचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच त्या आधारे मोहम्मद सासिद अब्दुल तलीब अन्सारी यांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103, 115(2), 352, 3(5) अन्वये फिर्याद देऊन त्या आधारे गुन्हा दाखल केला। ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या निष्पाप फैजच्या निर्घृण हत्येची दखल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गंभीरतेने घेतली आणि हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना दिले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाचे पालन करत पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी शोध पथक तयार केले आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधित परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। प्राप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पथकाने दोघा संशयितांना 24 तासात ताब्यात घेतले, पण त्यातील दोघा हल्लेखोरांपैकी एक 18 वर्षाचा आणि दुसरा 15 वर्षाचा असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी सांगितले। विविध मालिकेतील आणि चित्रपटातील हेरगिरी पाहून तशी हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात या अल्पवयीन तरुणांनी 18 वर्षीय निष्पाप तरुणाचा निर्घृण खून केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले। एका गरीब घरातील होतकरू निष्पाप तरुण हिरोगिरीचा बळी गेल्याने संपूर्ण धुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।